ही रात्र म्हणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र म्हणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेटवा ग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र बनव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र बनव्याची, ही रात्र तेजाची. इन्स्पेक्टर, तू मला पोलीस स्टेशनला बोलवायला आलाय? तुला काय कळतं का तू कोणाशी बोलतोय ते? साहेब आपल्याला मदत करणार नाही म्हणून तू परस्पर हिंदूरावला भेटलास. तो या प्रकरणातून सोडवेल म्हणून 2 लाख रुपये दिलेस त्या इरप्पासाठी. तुमच्या बोटाला धरून राजकारणात आलो असं करू नका साहेब. एक डाव वाचवा साहेब, प्लीज. त्यांचे कार्यकर्तेही चिडलेले आहेत मॅडम. चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलूनही कोणी आलं नाही तर आपण काय करतो? अटक करतो आणि घेऊन जातो. मग भास्कर पाटील हे सामान्य नागरिक आहे, त्यांच्यावरही तीच कारवाई करा. विशाल म्हणजे आकाराने लोकसंख्येने विशाल मोठ्या असलेल्या राज्यांमध्ये शासनाचं संपूर्ण नियंत्रण ही मोठी जिकिरीची गोष्ट असते. राजधानीपासून दूर असलेल्या खेड्यापाड्यापर्यंत तालुक्यांपर्यंत शासनाचं नियंत्रण असणं अतिशय आवश्यक असतं. राजधानीपासून जवळ असलेल्या शहरांना शासनाचे अनेक फायदे आपोआप मिळतात. खरा प्रश्न हा आहे की हे फायदे दूरवर असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं, त्यांना कुठल्याही फायद्यांपासून वंचित ठेवणं ही बाब त्यांच्यामध्ये मुख्य प्रवाहापासून तुटल्याची भावना बळकट करणं. शासनाच्या योजनांचे सगळे फायदे सगळ्यांना समान मिळायला हवेत, तरच खऱ्या अर्थाने लोकांसाठी चालवलेलं राज्य वगैरे ही संकल्पना दृढ होईल. सत्तेची गुर्मी असलेले अनेक जण कायदा आणि सुव्यवस्था राखणारे अधिकारी केवळ त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत नाहीत, तर कायद्याची यंत्रणाच खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा गुर्मी असलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा सरळ करता येतं बरं का, नामोहरम करता येतं. पण त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा लागतो. काय अहो, किती वेळ झाला मी इथं ताटकळलोय. किती वाजता भेटायला बोलवलं, आता किती वाजलेत? बरं, एवढ्या तुम्ही 4-5 वेळा आत बाहेर केलं. मॅडम काय म्हणतायत हेही सांगितलं नाही. हो, मी इथं आलोय हे तरी त्यांना ठाऊक आहे ना. केदे साहेब, मी स्वतः सांगून आलोय. मग आता त्या काहीच म्हणाल्या नाही. पाठवा, पाठवू नका किंवा थांबायला सांगा. आता मी तरी काय करणार? आणि जर परत जाऊन त्यांना विचारलं तर माझ्यावर चिडतील त्या.
कदम साहेब, मग आता मी काय करू? थांबू की जाऊ? तर हा निर्णय तुम्ही घ्या. हो, तुम्ही गेला आणि मॅडमनी मला विचारलं तर काय सांगू? कदम साहेब, प्लीज तुम्हीच एकदा विचारून बघा ना मॅडमना. चिते साहेब, प्लीज जमवा एवढं. करतो धाडस. हो, पण थोड्या वेळानं. कदम साहेब, जयदेव सरांना मॅडमनी आत बोलवलं. May I come in, मॅडम? येस. मॅडम, जयदे, एक महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला सोपवायची आहे. आमदार भास्कर पाटलांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं होतं. ते विधिमंडळाचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना जो आदर दाखवायचा होता तो दाखवला गेलाय. दोनदा बोलूनही ते चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आलेले नाहीये, उलट धमक्या देत आहेत. त्यामुळे तुम्ही जाऊन त्यांना अटक करा. एनी प्रॉब्लेम? नो नो मॅडम, पण भास्कर पाटील ही सामान्य व्यक्ती नाही आहे मॅडम. त्यांच्यात असं असामान्य काय आहे? कायदा माणूस सामान्य असामान्य असं काहीही बघत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. खरं तर एक जबाबदार नागरिक, विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी पोलिसांना सहकार्य करायला हवं होतं, मदत करायला हवी होती. पण त्याउलट ते धमक्या देत आहेत. सो यू गो अँड अरेस्ट हिम. पण मॅडम, लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होईल. भास्कर पाटीलचे कार्यकर्ते जमा होतील. परिस्थिती गुंतागुंतीची होईल मॅडम. म्हणूनच तर तुम्हाला सांगते मी, तुमच्यासारख्या अनुभवी, कर्तव्यनिष्ठ सीनियर ऑफिसरकडे मी ही जबाबदारी देते. तुम्ही कुठलीही परिस्थिती हाताळू शकता. सो अरेस्ट हिम. येस मॅडम. साहेब, काय रे पांडे, काय झालं? भास्कर पाटील साहेबांना अटक होणार. हो, कोणी सांगितलं तुला? कदमचा फोन आला होता मला. तुम्हाला सांगायला सांगितलं त्यानं, आणि अटक करण्याची जबाबदारी हिंदूराव जयदेववरती सोपवली. काय? होय साहेब. पण साहेब, अंजली गुप्ते मॅडमने सांगितल्यानंतर हिंदूराव साहेबांनी ऐकले तरी कसं? हिंदूराव असला तरी तो हुकुमाचा ताबेदार आहे. बाई जिल्हा दंडाधिकारी आहे, त्याला तिचं ऐकावंच लागेल. बाईनी पेच मात्र चांगला टाकलाय. हिंदूरावच्या हातूनच भास्करला अटक.
आवडली. आपल्याला बाईची खेळी आवडली. एकाच खेळीत अनेक गोष्टी साध्य केल्यात बाईनं. कोणत्या गोष्टी? कायद्यापुढे कोणी छोटा मोठा नाही हे दाखवून देतीये. हिंदुरावाची सगळी मस्ती उतरवेल आणि आम्हालाही सावधगिरीचा इशारा दिलाय. पण साहेब, अशानं अंजली गुप्ते मॅडमचं प्रस्ताव वाढतच जाईल. पांडे, न्याय अन्यायाच्या राजकारणात एक सूत्र असतं. अन्याय एका मर्यादेच्या पलीकडे नेऊन मग न्यायाला थोडी संधी द्यावी लागते. न्यायाला संधी दिली की असंतोष झालेल्यांची तीव्रता थोडी कमी होते आणि मग असंतोषाची तीव्रता एकदा कमी झाली की पुन्हा मग अन्याय झाला तरी ती तीव्रता आणि तो असंतोष परत निर्माण व्हायला बराच वेळ लागतो. न्याय अन्यायाची भरती ओहोटी ही अशीच चालू असते. आता न्यायाची बाजू आहे. साहेब, मला काही कळलं नाही साहेब. नाहीच समजणार. नुसतं राजकारण्यांच्या बरोबर राहून आपल्याला राजकारणातलं खूप काही समजतंय असा अनेकांचा भ्रम होतो. राजकारण ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे साहेब. ज्यानं त्यानं आपापल्या कुवतीप्रमाणे काम करावं. पण साहेब, भास्कर पाटलांचं काय होणार? अहो, ते तर आपल्या मर्जीतले आहेत. बघू, जमेल तेवढे प्रयत्न करू. तू जरा लक्ष ठेव आणि काय होतंय ते सांग मला. होय साहेब. हॅलो अंकल, काय झालं? इतक्या तातडीने बोलवून घेतलं? यस, तुम्हें एक इम्पोर्टेंट बात बतानी है. बोलो. इंदू राव भास्कर पाटिल को अरेस्ट करने वाला है. व्हाट? यस, ये बात अभी मुझे मालूम पड़ा. उसी कारण मैं फोन किया था. इट्स अ बिग पॉलिटिकल डेवलपमेंट. यस इंडीड इट इज. क्या बात है. या अंजली गुप्ते मॅडमना मानलंच पाहिजे अंकल. सॉलिड हुशारीनं खेळी आहे बाईने. हा हिंदूराव आणि भास्कर पाटील खरं तर मित्र आहेत. सगळी इलिगल कामं एकत्र मिळून करतात. आणि हिंदूरावलाच सांगितलंय की भास्कर पाटलाला अटक कर म्हणून. त्या हिंदूरावला असं झालं असेल आता काय करू आणि काय नको. मराठीत यालाच म्हणतात काट्यानं काटा काढावा. ग्रेट. हाय अजय. हेलो सर. हाउ आर यू? आई एम गुड सर. हाउ आर यू? फर्स्ट क्लास. ग्रेट. अजय, अग्रवाल साहब ये चाहते हैं कि इस विषय को तुम ही फॉलो करो. तुझ्या कानावर आलंच असेल. हो आलं. गुड. मला वाटतंय की या संपूर्ण प्रकरणावर आपण एक स्पेशल सप्लिमेंट काढावे. विषय महत्त्वाचा आहे, ताजा आहे आणि लोकांना सुरुवातीपासून हे प्रकरण पुन्हा एकदा वाचायला मिळू देत. आणि या संपूर्ण पुरवणीची जबाबदारी तुझ्यावर. ओके सर. ग्रेट. गुड. आणि हो, मॅटर, लेआउट, फोटोग्राफ्स सगळं एकदम फर्स्ट क्लास. राईट? डन सर. गुड. अचानक दिलदार कैसा हो गया? दिलदार नहीं अंकल, पक्का बिजनेसमैन है तो.
काही नवीन पुरवणी काढायला सांगतो ना, म्हणजे आणखीन जाहिराती मिळवेल. स्वतःचा प्रॉफिट दिसतो फक्त, बाकी काय नाही. या जळीत प्रकरणाचा स्वतःच्या प्रॉफिटसाठी फायदा करून घेणार होतो. इतर लोकही तेच करतात म्हणा. काय बोलायचं आता यांना. असो, आपण पुरवणी करूया आणि उत्तमरित्या करूया. ही पुरवणी जितकी प्रभावी होईल, लोकांच्या मनापर्यंत पोचेल, तितकाच आदिवासींना न्याय मिळेल. That's it. That is true. बरं, मी आता निघतो. भास्कर पाटलाला अटक करणार आहे त्याची थोडीशी माहिती काढतो. मला वाटत नाही दिवसाढवळ्या हे सगळं होईल. गुपचूप बहुधा रात्रीचे सगळं निपटून घेतील. म्हणजे कसं, बातमी पसरायला नको ना कुठे. But Ajay, do you think Hindu Rao will do his work by arresting Bhaskar Patil? कि वो एंड टाइम पे कुछ बहाना बना देगा? नाही, कारवाई करावीच लागेल त्याला. तुम्ही म्हणताय तशी पळवाट शोधण्याचा प्रयत्न करेल तो आधी, फारसा उपयोग नाही होणार. त्याला अटक करावीच लागेल. काय मैत्रीत सांगून बघेल, पोलीस स्टेशनमध्ये ये, चौकशी करून घे. पण भास्कर पाटील इतका साधा नाही आहे, तर तसा नाही यायचा. मग काय, अटक करण्यापासून पर्यायच उरत नाही ना. बघूया काय होते ते. चलो, मी निघतो. अरे पण आता मी काय करू? अरे तू वकील आहे तर तू सांग ना. हा, चौकशीला जाऊ? अरे येडा आहे का? एकदा चौकशीला गेलो आणि काय बोलून बसलो तर लटकून बसल मी, अडकून बसायचो फुकटच्या पाकट. हे बघ, मला सांग, अटक टाळता येते का? हां, काय ते लवकर बघ, माझ्याकडे ये नाही. चल, ठेवतो. काय म्हणतो ते काळ वकील? काय म्हणणार, एवढं वाढवायची गरज नव्हती म्हणे. चौकशीला जायचं होतं. येडाचं तिच्या आईला काळ्या. अरे काय चौकशीला जायचं होतं? एकदा गेलो आत तर बाहेर निघणं मुश्किल होईल. तर इतर येच गोष्ट वेगळी आहे. पण आधीच पोलीस टपून बसलेत माझ्यावर. मी कधी हातात सापडतो याची वाटच बघतायत ते. काय झेदे साहेब, लय रात्र करून आलाय सा? या गुप्तेबाईनं अशी खेळी केली आहे, असा ट्रॅप टाकला की आपण सगळेच त्यात अडकलेलो आहे. कुणीही सुटू शकणार नाही. माझा नाईलाज आहे. मी तुला अटक करणार आहे. काय काय म्हणलं इंदूराव? इंदूराव, असं करू नका इंदूराव. मला अटक करू नका. तुम्ही माझे दोस्त आहे. तुमचे सगळे छंद पुरवले मी. तुमच्या करमणुकीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. मला अटक करू नका. जावडी, सांगा ना काहीतरी. वाटलंच तुम्हाला 5 पेट्या देतो मी, पण मला अटक करू नका. एकदा का मी अटक झालो ना इंदूराव, तर मग मी संपलो बरं का. भास्कर, असं काहीही होणार नाही. ही साधी चौकशी आहे. हे बघ, मी स्वतः आहे, कोणी हात लावणार नाही. नाही इंदूराव, तुम्ही नटवरलाल साहेबांना असंच सांगितलं होतं, पण तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही इरप्पाला संपवणार होते, पण तुम्ही तेही केलं नाही. माझे 2 लाख कुठे गेले तेही मला कळलं नाही. भास्कर, 2 लाख मी दिले होते, पण हे बजावलं होतं की हे 2 लाख देऊन तो फिरला तर. बोललो होतो की नाही? हा, तशी रिस्कच होती त्यात. इंदूराव, मला सोडाव. माझे सगळे मार्ग संपलेत इंदूराव. नटवरलाल साहेबांनी पण माझी साथ सोडली, पण तुम्ही माझा हात सोडू नका इंदूराव. मला वाचवा येतो. हे बघ भास्कर, मला अटक करावीच लागणार. माझा नाईलाज आहे. हे बघ, दिवसा मुद्दाम आलो नाही, कारण उगाच गुंतागुंत व्हायला नको म्हणून रात्री आलोय. चला. हिंदूराव, बाहेर पत्रकार आहेत का? कशाला? आहेत का म्हणजे नाहीत ना? भास्करराव, अहो आहेत ना म्हणजे नाहीत ना? नाही म्हणजे नुसता गोंधळ व्हायला नको. मी आलो त्यावेळेस तर कोणीच नव्हतं. नाही म्हणजे आत्ताही नसतीलच. चला. चला.
अरे या कदम या, बोला. गुप्ते मॅडमनी सगळी सिस्टीमच बदलून टाकली. म्हणजे पूर्वी कसं होतं साहेब, कलेक्टर साहेबांची भेट मिळणं मुश्किल होतं. आम्हाला विचारल्याशिवाय, बोलल्याशिवाय, सांगितल्याशिवाय कलेक्टर साहेबांची भेट मिळायची नाही. कधी कधी तर 6-6 महिने भेट मिळायची नाही. कामाचं स्वरूप आम्हाला कळल्याशिवाय भेटीचं घोडं पुढं जायचं नाही. पण आता तसं राहिलं नाही साहेब. कदम, नाही, गुप्ते मॅडमनी सिस्टीम बदलली आहे मान्य आहे, पण तुम्ही त्याच्यावर उपाय शोधण्याचा काही प्रयत्न केलायत का? म्हणजे अरे दांभिक का होईना, पण स्वतःत काही बदल करा. त्या गुप्ते मॅडमनं वाटू द्या ना तुम्हाला तिची सिस्टीम मान्य आहे म्हणून. हा? कौतुक करा तिचं. हा? अरे थोडं गाफील करा. उगाच आपलं पूर्वी काय होतं हे सांगत बसलात तर तुमचं अवघड होईल. पण साहेब, मॅडम खट आहेत. जेवढ्याच तेवढंच बोलतात. एक शब्द उणा अधिक नाही. कामाचं बोलणं झालं की अशी बघते की क्षणभर सुद्धा तिथं थांबवत नाही. साहेब, कलेक्टर पहिल्यांदाच पाहिला. त्या जळितांचं प्रकरण झाल्यापासून असं वाटत होतं बदली होईल त्यांची. कसलं झालं उलटच. भास्कर पाटील पर्यंत गेलं ते प्रकरण. भास्कर पाटीलचा बावळटपणा नडलाय त्याला. तरी त्याला सांगितलं होतं की तुझी माणसं जिल्ह्यातनं गायब कर म्हणून, पण नाही. शेवटी सापडला त्याचा माणूस, आणि आता त्याच्यामुळे तो स्वतः आहे. पण साहेब, भास्कर पाटील पायी बाकी लोक, म्हणजे आमच्यासारखी लोक अडकणार नाहीत ना? सामाजिक आयुष्यामध्ये राजकीय घडामोडींमुळे अनेक वेळेला अनेक बदल होत असतात. कुणी भावनेला आवाहन देऊन समाज मनाला चिथावण्या देत असतं, तर कुणी तीव्र स्वरूपाची आंदोलनं करून समाज मानस ढवळून काढण्याचा प्रयत्न करत असतं. न्याय अन्यायाची ही लढाई अहोरात्र आणि अनंत काळपर्यंत चालणारी असते. आपण मात्र या सगळ्या गोष्टींचे डोळस साक्षीदार व्हायला हवं. अतिशय बारकाईनं सगळ्या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवायला हवं. कारण लोकशाही सुरक्षित तर आपण सुरक्षित. कुठलाही बेसावतपणा सामाजिक आयुष्यात मोठ्या आपत्तीला निमंत्रण देतो, आणि बेसावतपणामुळे आलेली आपत्ती ही फार मोठी विध्वंसक ठरू शकते. आणि आता याचा अनुभव मागच्या काही काळामध्ये सगळ्यांनी घेतलेलाच आहे. त्यामुळे प्रत्येकाने, म्हणजे जो सुजाण नागरिक आहे त्याने अष्टावधानी व्हायला हवं, राहायला हवं. तीच आज लोकशाहीची परिपक्व अवस्था म्हणून प्रसिद्ध होईल, अस्तित्वात येईल. जे जे म्हणून तिच्या विरोधामध्ये आम्ही केलं ते सगळं तिने आमच्यावर उलटवलंय. आणि आता तर विराटनगरची सगळी जनता तिच्या बाजूने उभी आहे. जोपर्यंत भास्कर पाटील गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत त्याची चौकशी चालू ठेवा. येस मॅडम. हिंदूराव जेधे काय म्हणतात? मॅडम, हिंदूराव आले होते भास्कर पाटीलच्या इथे. चौकशी चाललेली ऐकत होते, पण बोलले काहीच नाही. अगं तुझे बाबाच म्हणाले अंजूला कळवायचं नाही म्हणून. अगं पण त्यांना हॉस्पिटलमध्ये का नाही ठेवलंस? अंजू हॉस्पिटलमध्येच होते ते. 2 दिवस ICUत होते, मग 3 दिवस बाहेर. डॉक्टर म्हणत होते अजून 8 दिवस इथेच राहा म्हणून. पण तुझे बाबा कुठे ऐकायला तयार आहेत? घरी जायचं म्हणून हटूनच बसले.